आता तेलुगू इंडस्ट्रीचा एक बहुचर्चित चित्रपट ना डाकू महाराज नावाचा पिक्चर रिलीज झाला। तो ॲक्च्युली संक्रांतीला रिलीज झाला होता तेलुगूमध्ये, पण तिथला रिस्पॉन्स बघता त्यांनी हिंदीमध्ये पण पुन्हा रिलीज केला। आता तिथं त्यांनी 100 कोटीची कमाई केली आणि 2025मध्ये आत्तापर्यंतचा तर हा पहिलाच पिक्चर आहे ज्यानं 100 कोटीची कमाई केली। बॉलिवूडचे पण रिलीज झाले, म्हणजे तेलुगू तमिळ सगळीकडचे रिलीज झाले, पण हा पहिला आहे ज्यानं 100 कोटी क्रॉस केलं। चला बोलूया चित्रपटाच्या कथेबद्दल। चित्रपटाची कथा आहे ही म्हणजे डाकू महाराजची। आता ज्याचं नाव आहे म्हणजे जे आपले बालकृष्ण आहेत ना ते असतात, ते एका घरामध्ये ड्रायव्हर म्हणून कामाला जातात। आता ते ज्या घरामध्ये कामाला जातात ते सचिन खेडेकर यांचं घर असतं। त्यांच्या घरामध्ये त्यांची नात असते, बाकी त्यांची बायका मुलं हे सगळं जण असतं त्यांच्या फॅमिलीच्या सिक्युरिटीसाठी। आता जे ड्रायव्हर बनून तिथं येतो त्यांचा एक पास्ट असतो। आता तो पास्ट, त्या पास्टमुळं पोलीस त्याच्या मागं असतात। आता तो पास्ट काय असतो ते इथं ड्रायव्हर म्हणून लागायच्या आधी तो डाकू असतो। आता डाकू असल्यामुळं तो जेलमध्ये असतो आणि डाकू बनायच्या आधी इंजिनियर असतो। असे हे मल्टिपल लेयर्स आहेत। आता चित्रपटाची स्टोरी साधी सिंपल म्हणायला गेलं तर एक टिपिकल साऊथवाली स्टोरी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळेल। म्हणजे श्रीमंत लोक आहेत, गरीब गावकरी आहेत, श्रीमंत त्या गरीबावर अत्याचार करतायत आणि गरिबांना न्याय मिळवून द्यायसाठी एक मसीहा येतोय आणि त्यांच्या बाजूने युद्ध लढतोय। ओके, हे पहिल्या प्लॉटमध्ये आहे। हा फ्लॅशबॅक आपल्याला दिसतो। आता बाकी आता सचिन खेडेकर यांचं जे काही घर असतं ना, ज्यांच्या नातीच्या सुरक्षेसाठी हा ड्रायव्हर जो आलेला असतो त्याला धोका कुणाकडून असतो तर तिथल्या लोकल MLA कडून, ज्याचा रोल केला आहे रवी किशन यांनी, खूप छान रोल केला आहे। आता त्याला का धोका तिथं असतो, तो MLA जो असतो तो 2 नंबरचा धंदा करत असतो। सचिन खेडेकर त्यांच्याविरुद्ध आवाज उचलतात। आता ते आवाज उचलल्यामुळे तो त्याला धमकी वगैरे देत असतो। बाकी ही एक सिंपलची स्टोरी। आता विशेष काय चांगलं याच्यामधलं मला काय आवडलं ते मी सांगतो। याच्यातले जेवढे काही विलन कॅरेक्टर आहेत ना, सगळे विलन कॅरेक्टर मला मस्त वाटले आणि पोलीस स्टीफन पोलीस जो आहे ना तो मस्त वाटला। रवी किशन ठीकठाक आहे पण ॲक्टिंगला पूर्ण वाव मिळालेला नाही, बिचारा लगेचच मरतंय। त्याच्यानंतर लॉर्ड बॉबी मस्त डॉनच्या भूमिकेत आपला ठाकूर मस्त वाटतो तिथं, आणि त्याची एंट्री जी आहे ना बॉबी देओलची ती इतकी मस्त आहे ना, म्हणजे शिकार करतानाची एंट्री आहे। आणि त्याच्यानंतर तो असा त्याचा आता एक तर ती म्हणजे सिग्नेचर स्टाईल बनली अशी पडणं, ते मस्तपैकी पडतंय तिथं वाघाची शिकार करतानाचा तो सीन। आणि वाईट म्हणायला गेलं यातलं वाईट एकच आहे ते म्हणजे उर्वशी रौतेला। आता ॲक्च्युली ती असते इन्स्पेक्टर। आता ती इन्स्पेक्टर असते पण तिला प्रेझेंट असं केलं आहे ना की काय एखाद्या आयटम गर्ल असल्यासारखं, असं म्हणजे नकोच काहीतरी त्याच्याबद्दल, ते निगेटिव्हच आहे। म्हणजे तिचा प्रेझेन्स कुठल्याही अँगलने ती इन्स्पेक्टर वाटत नाही। इवन तिची एंट्री पण ती इन्स्पेक्टरची वाटत नाही। योगा पॅन्टमध्ये असते, अर्धं वरचं खालचं दाखवत, ते सगळं म्हणजे नकोसच वाटतंय ते बघायला। आणि आपले मकरंद देशपांडे यांचा एक सीन आहे बघा, जेव्हा सर्वजण ते सचिन खेडेकर यांच्या फॅमिलीला मारायला येतात तेव्हा ते ॲक्च्युअल कॅरेक्टर रिव्हील होतं आहे, आणि जे रिव्हील होतं आहे मकरंद देशपांडे यांचं कॅरेक्टर मस्त जबरदस्त। तिथं मला तेच कॅरेक्टर सेम टू सेम म्हणजे विक्रम पिक्चर तुम्ही बघितला असेल कमल हसन यांचा, त्यांच्यातली जी नोकरानी असते बघा जी, त्या नोकरानीचा एक मास फायटिंग सीन आहे, त्या सीनची सेम तुलना तिथं केली तरी भाईल। बाकी याचं BGM वा मस्त, BGM जबरदस्त आहे। आणि यातली हत्यारं जी आहेत ना सगळे मासी एलिमेंट आहेत, सगळे तुम्हाला मासे आत्तापर्यंतचे जेवढे KGF, सलार, पुष्पा बिष्पा ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशन तुमच्यापुढे या पिक्चरमध्ये दिसेल। बाकी निगेटिव्ह म्हणायला गेलं तर उर्वशी रौतेला एकटीच बास आहे सगळ्या पॉझिटिव्हवर भारी पडायला। एक पर्टिक्युलर मास कॅटेगरीचा मास एंटरटेनर पिक्चर आहे एवढंच, म्हणजे वन टाईम वॉचेबल। नक्कीच तुम्हाला टिपिकल साऊथचे पिक्चर आवडत असतील तर एकदा अवश्य बघू शकता।